चला मैत्रिणींनो, आज आपण कैरीचा खिसलेल्या कैरीचा छुंदा करूया। त्याला कोणी मेथी आंबा म्हणतं, कोणी छुंदा म्हणतं। गुजराती आणि राजस्थानमध्ये छुंदा म्हणतात त्याला। आणि हा संपूर्ण उन्हामध्ये केला जातो, म्हणजे उन्हात ठेवतात सगळं मिश्रण करून, गॅसवर करत नाही। पण आपल्याला आता गडबडीचे दिवस असतात की नाही, नोकरीचे दिवस आहेत, सगळ्या गोष्टीचे आहे, शिक्षणाचे सगळे गडबडीचे दिवस असल्यामुळे आपण त्या गॅसवर करून घेतो, म्हणजे तो त्याला उष्णता मिळते तेवढी। आता मी काय केलेलं आहे, कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। त्यात मोहरी टाकणार नाहीये, मी जिरे टाकणार आहे। गॅस थोडा आता कमी केलाय तेल गरम करून। त्यात जिरे टाकलेले आहेत, त्याला हिंग भरपूर घालायचं आणि थोडीशी हळद घालायची, मोहरी घालायची नाहीये। आता मी ही कैरी खिसलेली आहे ती सगळी ह्याच्यात घालून घेते। मंद गॅसवर करायचं, एकदा तेल गरम झालं की कमी करायचं आणि मंद गॅसवर करायचं, कारण हिंग जिरे हे सगळं करपण्याची शक्यता असते म्हणून। थोडंसं हलवून घ्यायचं, थोडंसं परतून घ्यायचं तेलामध्ये। आता सगळीकडे ह्याला तेल लागलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये अर्ध वाटी गुळ घेतलेला आहे। आता हे कसं, हे 1.5 वाटी खीस होता म्हणून अर्ध वाटीच घेतलेलं आहे, कारण तिखट गोड आंबट असं करायचं आपल्याला, पूर्ण गोड करायचं नाहीये गुळ आंब्यासारखा। त्याच्यात गुळ घातलेला आहे अर्ध वाटी। आता तो विरघळीस तोपर्यंत हलवायचं। लागले पातळ व्हायला लागलेले चांगला। आता हळूहळू अजून ते पातळ होईल आणि मंद गॅसवर करायचं हे सगळं। पातळ व्हायला लागलेलं आहे चांगला मस्त पैकी। आता मी काय केलेलं आहे, फोडणीमध्ये मेथी घातलेली नाहीये, कारण ती करपते लगेच, त्याचा कडवटपणा ह्याच्यामध्ये उतरतो, म्हणून मी काय करणार आहे, हे वरणे टाकणार आहे। थोडीशीच घ्यायची मेथी, जास्त घ्यायची नाही, साधारण 8-10 दाणे घ्यायची। हे बघा असे 8-10 दाणे घ्यायचे आणि ते असे वरणे टाकायचे। आता ह्याला पाणी सुटलेलं आहे, गॅस बंद ठेवलेला आहे मी। आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते, म्हणजे तो जरा शिजून निघेल त्याच्यामध्ये आणि पाकही तयार होतो एक प्रकारचा। आता हे शिजलेलं आहे, त्याच्यामध्ये मी मीठ घालून घेते चवीप्रमाणे। थोडंसं मीठ घालायचं, भाजीत घालतो तसं नाही घालायचं, थोडंसंच मीठ घालायचं। नंतर जिऱ्याची पावडर हे साधारण पाव चमचा घालून घ्यायची त्याच्यात। तिखट घालायचं, ते मात्र जरा थोडं जास्त घालायचं बघा, तिखट। तर मी हे सगळं घालून घेते। हे काय शिजवायचं आपल्याला, तिखट शिजवायचं नाहीये, फक्त ह्याच्यात मिक्स करून घ्यायचंय। राजस्थान गुजरातमध्ये काय करतात, हे सगळं एका पातेल्यामध्ये मिक्स करतात। तिखट फोडणी हे ते सगळं मिक्स करतात, त्याच्यावर एक फडकं बांधतात पांढरं स्वच्छ, आणि ते बांधून उन्हामध्ये ठेवतात। असं 3 दिवस उन्हामध्ये ठेवतात ते, आणि मग त्या उष्णतेने गुळ पागळतो आणि त्याचं बरोबर आतलं सगळे कैरी असते खिसलेली ती शिजून निघते। अशा पद्धतीने खरं ओरिजिनल छुंदा करतात। आता आपल्याला गडबड आहे, आपण अशा पद्धतीने करून घेतो, पण ह्यात काही फरक लागत नाही, तसाच छान लागतो तो। झाले, आता मी गॅस बंद केलेला आहे। अशा पद्धतीने आपला छुंदा तयार झालेला आहे। रंग पण इतका छान आलेला आहे, कैरी ट्रान्सपरंट संपूर्ण झालेली आहे, याचा अर्थ ती शिजलेली आहे। आणि तिखट मीठ घातल्यावर जास्त शिजवायचं नाही बघा, तारपणे ते दिसते तुम्हाला, एक तारी झालेलं आहे की नाही पाक, याचा अर्थ ते छान झालेलं आहे। हे बघा अशा तऱ्हेने आपले
झुणका। हा आपला झुणका तयार झालेला आहे। याच्यात तिखट मीठ, त्याची चव तिखट आंबट थोडीशी मीठ लागतं त्याच्यामध्ये आणि बाकीचे आपण मसाले जे टाकले त्याची चव लागते। त्यामुळे मस्त छान पोळी बरोबर ब्रेडवर लावून खाता येतो, प्रवासात नेता येतो आणि मस्त असं चमचमीत करून खाता येतं। असं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा।